गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. श्री गणेश दत्त गुरुभ्यो नमः. परमपूज्य श्री रामकृष्ण सरस्वती स्वामी महाराजांना वंदन करून त्यांनी दिलेल्या मार्गदर्शनपर आशीर्वादांचे मी पठण करीत आहे. चातुर्मास आचरण व उपासना. चातुर्मास ही भारतीय परंपरा आहे. श्रावण, भाद्रपद, अश्विन आणि कार्तिक हे चातुर्मासाचे 4 महिने आहेत. चातुर्मासाचे आचरण कशासाठी करायचे आहे तर भगवंतांनी आपल्यावर प्रसन्न व्हावे व आपल्या जीवनावरची संकटे नाहीशी करावीत यासाठी ऋषीमुनींनी आपल्या सर्व भारतीयांना असा आदेश दिला आहे की या कालामध्ये व्रत म्हणा, वैकल्य म्हणा, नियम म्हणा, भगवंताचे नामस्मरण म्हणा हे तुम्ही करा, म्हणजे येणारी संकटे भगवान निश्चित दूर करतील. चातुर्मासाचा नियम करताना आपण एक महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवायची आहे की 4 महिने आपल्याला एकच नियम कसा टिकवता येईल आणि तो नियम सातत्याने आचरून त्यातून शक्ती निर्माण केली पाहिजे. भगवंताची प्रार्थना, त्याची याचना केली पाहिजे, म्हणजे आपल्यावर येणारी संकटे आपोआप दूर होतील. विशिष्ट कालासाठी विशिष्ट उपासना असा चातुर्मासाचा अर्थ होतो. या काळात भगवान विष्णू हे स्वगृहीत 4 महिने शयन करतात असे मानले जाते. या काळात केलेली उपासना, व्रत हमखास फलद्रूप होते. माझी अशी कल्पना आहे की या भारतावर जी संकटे आली ती चातुर्मासाच्या काळात आली असतील. अगदी सखोल विचार केला तर भारतीय युद्ध म्हणजे कौरव पांडवांचे युद्ध याच काळात झाले आणि त्याकरता भगवंतांनी आधीच अवतार घेऊन या भारतावरची संकटे नाहीशी केली. श्रीकृष्णाचा नाश करण्यासाठी निघालेल्या कंसाचा वधसुद्धा याच काळात झालेला आहे. तसेच भाद्रपद महिन्यात सिंदुरासूर नावाच्या राक्षसाचा गणपतीने नाश केला. अश्विन महिन्याचा जर विचार केला तर याच कालामध्ये जगदंबेने महिषासूर नावाच्या राक्षसाचा वध केला आणि कार्तिकाचा जर विचार केला तर त्रिपुर नावाच्या राक्षसाचा भगवान श्री शंकरांनी वध केला. या सर्व गोष्टींचा आपण विचार केला तर असे लक्षात येते की या काळामध्ये भारतीय लोकांनी किंवा भारतीय परंपरेने चातुर्मासाची योजना का आखली असेल तर इथून पुढच्या काळातसुद्धा भारतावर येणारी संकटे याच काळात येतील असा त्यांना अंदाज आला होता आणि म्हणून ऋषीमुनींनी या गोष्टीचा पूर्ण अभ्यास करून चातुर्मासाची योजना आखली आहे. दैनंदिन साधनेसाठीतील आजच्या या भागाचे पठण परमपूज्य श्री गुरुदेवांच्या चरणी सादर अर्पण. आजची ही सेवा परमपूज्य श्री गुरुदेवांच्या चरणी सादर अर्पण. श्री गुरुदेव दत्त.